तर लहानपणी बाळाची जी टाळू आहे ना ती खोबऱ्याच्या तेलानं भरायची, पण आमच्या पार्टनरची ना रॉकेलनं भरलेली, कारण त्याचा दिमाग नाही इतका तेच चलते बघा. मी असं काऊन म्हणालो ते तर तुम्हाला गेम बघितल्यावर कळलं. तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी अविनाश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आहे ना 2-4 मॅच सलग खेळल्याच्या बाद मला आहे ना इतका भारी गेम प्ले भेटला, त्याच्यामुळे मी काय म्हणलं तुम्हाला पण दाखवावा. तर पहिला राऊंड सुरू झाल्यावर मी इथं पोरं धुंडायला निघालो, पलीकडे पोरं होते त्याच्यामुळे मी इथं आपलं रूप बदललं. मी इथं गवत अंगावर घेतल्यावर एक पोरग इथं माझ्यासमोर डोळे झाकून पळू लागलं. अरे म्हणलं माझ्यासमोरून पळायला चल घी, त्याला पण नॉक केला आणि लगेच तिथं दुसरं पण होतं आणि त्याला पण मी आडवं करून टाकलं. इथं दोघं जण नॉक केल्याच्या नंतर मी ना किल कन्फर्म करण्यासाठी गेलतो, पण इकडून एक जण डायरेक्ट खोरं घेऊनच आमच्याकडे पळत आलं. त्याच्या हातात खोरं बघून मला जर भेट वाटलं, त्याच्यामुळे मी इथं गवताचं रूप घेतलं. तरी पण त्याला कोणी मारलं मला काय कळलंच नाही, पण विक्टोरी झाली. तर पहिला राऊंड संपल्याच्या नंतर दुसरा राऊंड आहे ना सुरू झाला होता. दुसऱ्या राऊंड मध्ये काय बोलायचं ते मला समजायला गेलं. तर तोपर्यंत तुम्ही ना हे गाणं ऐका, तोपर्यंत मी विचार करतो. तर घर बिर सगळं हिंडल्याच्या बाद बी पोरं काय दिसायला गेले. मी म्हणलं पोरं घराबिरा वाचली, इथं कोणी इथं बी कोणी आलं नाही. फायरिंग करून बघितली, सगळं ट्राय केलं, कोणीच दिसलं नाही. पण इकडे थोडी फुटेज येत होती, त्याच्यामुळे मी म्हणलं चला आता बाहेर जातो. तर बाहेर आल्यावर ना म्हणलं आता घरावर जावं लागेल. त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, या टायरवरून वरी डायरेक्ट घरावर उडी मारली आणि घरावर उडी मारल्यावर समोर आहे ना मला एक पोरग दिसलं. मी म्हणलं त्याला इथून तर मारता येणार नाही, त्याच्यामुळे म्हणलं पुढे जाऊन मारतो. तर समोर जाऊन ना 2-4 राऊंड फायर केले. 2-4 राऊंड फायर केले होते, इथं नॉक झालं. ते नॉक झाल्यावर ना आता म्हणलं डायरेक्ट खाली जातो. तर भावांनो तुमच्या मनात प्रश्न पडलाच नाही, फायर बटन कुठे गेली, दुसऱ्या कोणाचं तरी गेम प्ले रेकॉर्ड करून आम्हाला दाखवायला. तर तसं काहीच नाहीये बघा, मी सगळं ब्लर केलेलं आहे. कारण कसं आहे ना ते ठकाठक दिसतोय डोळ्या पोट, त्याच्यामुळे व्हिडिओ बघू वाटत नाही, एकदम असं बेकार वाटत आहे म्हणजे बघायला, त्याच्यामुळे ते ना कट केलेलं आहे. तर दुसरा राऊंड पण आम्ही थाटात जिंकलो होतं. दुसरा राऊंड सुरू झाल्यावर ना आमचे पार्टनर एक सेकंड बरे थांबले नाहीत. मोबाईल थोडा ग्लिच झाला होता आणि डायरेक्ट निघाले. तर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हणलं होतं लहान लेकराची जी टाळू आहे ना ती खोबऱ्याच्या तेलानं भरतेत, पण लहानपणी याची टाळू आहे ना रॉकेलनं भरली होती, कारण याच्यामध्ये ना इतकी आग लागली होती बुया करायची ते मी आता सांगू शकत नाही. तर इथे भिताडीच्या कोपऱ्यावर आहे ना मला इथं मॅजिकचं काहीतरी दिसू लागलं. मी म्हणलं काय बघावं, तर हे जम्पिंग जपांग होते, त्याच्यावर खेळायला मजा येऊ लागली. त्याच्यामुळे म्हणलं चला 2-4 उड्या हाणतो. त्याच्यावर इकडे तिकडे उड्या हाणल्याच्या बाद म्हणलं आता कौरक टाइमपास करू, चला म्हणलं आता पोरायकडे. तर पोरायकडे जाण्यासाठी आहे ना सगळ्या फुटेज येतो याच्या मदतीत होत्या. तर मी म्हणलं आता मागून जाऊन सगळ्याला धप्पा देतो, पण मला आहे ना या ग्लोबलच्या मागे एक पोरग दिसलं. तर मी आहे ना त्याला गोळ्या बिळ्या मारल्या होते, पलीकडून लपलं. तर म्हणलं चला लपतो होय, तुलाच निपटितो आधी थांब. तर त्याला नॉक केल्याच्या नंतर ना तिथं दुसरं पण एक पोरग होतं, मी त्याला पण नॉक करून टाकलं. तर 2 पोरं नॉक करून आहे ना मी लगेच तिसऱ्याला पण मारण्याची तयारी करत होतो, पण मला कशी हेल्थ बिल कमी होती, त्याच्यामुळे त्यानं मला इथं नॉक केलं. त्यानं म्हणजे मला नॉकच केलं नाही, तर डायरेक्ट पुढे किलच करून टाकली. मग आमचा पार्टनर इकडून येतो बदला घेण्यासाठी जात होता बघा. तर अशा प्रकारे आम्ही दुसरा राऊंड पण कंप्लीट केला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये शिफ्ट झालो, म्हणजे तिसरा राऊंड पण जिंकलोच वाटतं. तर पहिला दुसरा आणि तिसरा राऊंड कंप्लीट झाल्यावर आपली शेवटच्या राऊंडला तयारी तगडी असते, म्हणजे ग्लोवल बिंदुका आपण खतरनाक घेत असतो. तर शेवटचा राऊंड सुरू झाल्यावर ना मी पाय राऊंड डायरेक्ट वरी जावा म्हणला आणि वरी जाऊन पलीकडे पोरं बिरं असतील त्याला मारतो म्हणलं वरूनच. मी तर वरून पोरं मारायला गेलतो, पण झालं लेणे की देणेच, कारण त्याला ना मला खालूनच मारलं डायरेक्ट. तर मी किल झाल्यावर ना आमचा शेवटचा एकच पार्टनर उरला होता आणि त्याला पण वरून एका पोरानं डायरेक्ट मारून टाकलं. तर मी पार्टनरला म्हणलं बाबा आपलं हे काय चौथा राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड ठरला नाही, तर हे तर राऊंड शेवटचा करू, त्याच्यामुळे सोबत चला. तर मग भसाडा आवाज ऐकू तुमचे कान दुखत असतील, त्याच्यामुळे तुम्ही काय करा हे गाणं ऐका. तर आमचा पार्टनर आहे ना एक म्हणत होता तू या बारीत एक इंस्टा पोरगी विचारत होती, अरे बाप त्याला म्हणलं भाऊ कुत्ता पाल दिल्ली पाल लेकिन गलत फहमी मत पाल. तू ये हर माझा काजू. तर मित्राला अशा प्रकारे नॉलेज देऊन म्हणलं थांबतो बदला घेऊन येतो. तर त्याचा बदला घेण्यासाठी आहे ना मी डायरेक्ट त्या पुढच्याला नॉक केलं. तर त्याला नॉक केल्याच्या नंतर ना ते जीटीवायची पिन पोटात मारून घेतो आणि त्याचा पार्टनर पण आला होता, मी त्याच्या पार्टनरला बी नॉक केलं आणि त्याला पण नॉक केलं. तर या 2 किल कन्फर्म करून मी काय म्हणलं आता वरी जाऊन शेवटचे एक राहिलेले त्याला पण मारतो. तर भावांनो इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कारण मला आहे ना जास्त काय माहिती नाही, जसं जसं मला माहिती होईल ना तसं तसं मी आणखीन व्हिडिओ चांगला बनवायचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.